मंडळी, पती आणि सासरच्या छळाला कंटाळून पत्नीनं आत्महत्या केल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो. पण नाशिकच्या मालेगावमध्ये या उलट आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या अमानुष छळाला कंटाळून एका 27 वर्षीय तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलंय. विशेष म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशीच नवऱ्यानं आत्महत्या केल्यानं या घटनेची चर्चा रंगली आहे. खरं तर 7 जन्मासाठी हाच पती मिळावा म्हणून बायका वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहानं साजरा करतात. पण आता नेमकं याच दिवशी एका नवऱ्यानं बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यानं मालेगावसह नाशिक जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान मालेगाव कॅम्प पोलिसांनी या प्रकरणी मृत तरुणाची पत्नी, सासू सासरे आणि मामे सासू अशा चौघांवर गुन्हा दाखल केलाय. पण मामे सासूसह मुख्य आरोपी असलेली पत्नी ही फरार असल्यानं पीडित कुटुंबाकडून पोलीस प्रशासनावर देखील गंभीर आरोप करण्यात येत आहेत. पीडित कुटुंबानं थेट पोलीस ठाण्यासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानं वातावरण चांगलंच तापलंय. पण हे सगळं प्रकरण आहे तरी काय? या घटनेच्या पार्श्वभूमीवर मालेगाव कॅम्प परिसरात नेमकं काय घडतंय तेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, या घटनेतील पीडित जगताप कुटुंब हे नाशिकच्या मालेगाव कॅम्प भागातील साने गुरुजी नगरात राहतं. या कुटुंबातील 27 वर्षीय तरुण अनिकेत बाळासाहेब जगताप याचा वर्षभरापूर्वीच पंचशील नगरातील 22 वर्षीय श्रुती दिवरे हिच्याशी विवाह झाला होता. पण हा विवाह झाल्यापासून दोघांमध्ये सातत्यानं वाद होत होते. हे वाद इतके विकोपाला गेले की पत्नी श्रुती सासरी नांदायला देखील येत नव्हती. तसंच तिने अनिकेत विरुद्ध काही दिवसांपूर्वी पोलिसात तक्रार केल्यानं तो मानसिक तणावाखाली होता आणि याच त्रासाला कंटाळून अखेर त्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा आरोप आता अनिकेतच्या कुटुंबियांनी केला. या प्रकरणी सुरुवातीला मालेगाव कॅम्प पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पण नंतर अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कॅम्प पोलिसांनी अनिकेतचा मानसिक छळ केल्याप्रकरणी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 4 आरोपींवर गुन्हा दाखल केलाय. त्यात पत्नी श्रुती जगताप, सासू वंदना सुभाष दिवरे, सासरे सुभाष सुखदेव दिवरे आणि मामे सासू म्हणजे श्रुतीची मामी उज्ज्वला सतीश पवार यांना आरोपी करण्यात आलाय. तर फिर्यादीत सांगितल्याप्रमाणे पत्नी श्रुती ही अनिकेतला वेगवेगळ्या केसमध्ये अडकून तुझे हाल करून टाकू, समाजात तुझी बदनामी करू, तू मरून जा, तू काही कामाचा नाहीयेस, मला तुझ्या बरोबर राहायचं नाही असं बोलून अनिकेतचा छळ करत होती. अशा पद्धतीच्या छळाला कंटाळूनच त्याने आयुष्याचा शेवट केल्याचं फिर्यादीमध्ये सांगण्यात येत आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर मालेगाव कॅम्प पोलिसांनी मयत अनिकेतच्या सासू सासऱ्यांना अटक केली आहे. पण पत्नी श्रुती आणि मामे सासू उज्ज्वला पवार या दोघी मात्र अजूनही फरार आहेत. त्यांना अटक न झाल्यामुळे जगताप कुटुंबीय आणि नातेवाईक प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी मालेगाव कॅम्प पोलिसांवरच गंभीर आरोप केलेत. फरार आरोपींना तातडीनं अटक न केल्यास पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा जगताप कुटुंबियांनी दिलाय. या घटनेसंदर्भात बोलताना अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप म्हणाले की तिने माझ्या मुलाला मेसेज वगैरे टाकले होते. त्यात सांगितल्याप्रमाणे ती म्हणाली होती की मी माझ्या आई वडिलांची झाली नाही तर तुझी काय होणार. त्यामुळे अनिकेतनं ह्याच गोष्टी स्वतःला लावून घेतल्या आणि त्यानं त्याच्या जीवनाचा त्याग केला. तर अनिकेतच्या आईने प्रतिक्रिया देताना म्हटलंय की माझ्या सुनबाईने माझ्या मुलाला खूप त्रास दिला, माझा मुलगा तिने गिळला, पण आता तो गेल्यानंतरही पोलीस काहीच कारवाई करत नाहीयेत. पोलिसांनी तिला अटक केली नाही तर आम्ही आत्मदहनाचा निर्णय घेऊ अशा शब्दात भावनिक होऊन अनिकेतच्या आईनं इशारा दिलाय. तर आणखी एका नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस प्रशासनाने सुरुवातीला गुन्हाच दाखल करून घेतला नव्हता. सर्व कुटुंबाच्या आणि समाजाच्या रेट्यामुळे नंतर गुन्हा दाखल झाला. पण आता गुन्हा दाखल होऊन सुद्धा प्रॉपर पद्धतीने तपास होत नाहीये. आम्ही पोलिसांना श्रुतीचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, तिचे CDR काढण्याची, ऑनलाईन पुरावे तपासण्याची मागणी केली आहे. पण तरी सुद्धा पोलीस तिच्या बाबतीत म्हणावा तसा तपास करत नाहीयेत. पोलिसांकडून हलगर्जीपणा होतं, ते टाळाटाळ करतायत असा गंभीर आरोप अनिकेतच्या नातेवाईकांनी केलाय. दरम्यान या प्रकरणी माहिती देताना मालेगाव कॅम्प पोलिसांनी सांगितलं की प्राप्त झालेल्या फिर्यादीनुसार 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी क्रमांक 2 आणि आरोपी क्रमांक 3 अशा दोघांना अटक झाली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून इतर 2 आरोपींचा शोध चालू असल्याची अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बाकी एकीकडे श्रुतीला तात्काळ अटक करण्याची मागणी होत असताना आणि तिच्या अटकेसाठी सामाजिक वातावरण तापलेलं असताना तिने मात्र आधीच कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती पुढे येते. पीडित कुटुंबानं तिच्यावर गंभीर आरोप केले असले तरी तिची बाजू मात्र अजून समोर आलेली नाहीये.
त्यामुळे तिला अटक केल्यानंतरच चौकशीतून अनिकेतच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर येऊ शकतं असंही आता बोललं जात आहे. त्या दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणांवरून वाद होत होता हे तपासण्याचं आव्हान आता कॅम्प पोलिसांसमोर असणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम ह्या प्रकरणाचा तपास करत असून यात पुढे काय घडतंय, कोणते खुलासे समोर येत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर मंडळी, पुण्याच्या लोहगडावरील प्रकरण सध्या चर्चेत आहे. आरोपी सिया गोयलनं प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीनं आपल्या होणाऱ्या पतीची म्हणजेच केतन अग्रवालची दरीत ढकलून हत्या केल्याची थरारक घटना ताजी असतानाच आता नाशिक मधील अनिकेत जगताप या तरुणाच्या आत्महत्येनं पुरुषांवर होत असलेला अन्याय पुन्हा एकदा उजेडात आलाय. तर बाकी या घटनेबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.